राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मात्र पैसे आणायचे कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राज्याच्या तिजोरीतच पैसा नाही आहे, तर मग ते होणार कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर निधींची खैरात केली जात असताना सगळ्यामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची भीती आता अनेक विकास योजनांना येत्या काळात कात्री लागण्याची शक्यता देखील असणार आहे. अशा काळात शेतकऱ्यांना पैसे मिळणार का नाही ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत मतदारांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने विविध योजना जाहीर केल्या. पण या योजनांमुळे सरकारी तिजोरीवरील वित्तीय भार प्रचंड वाढला आहे. त्यावरच आता अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. अर्थसंकल्पात याची आर्थिक तरतूद नव्हती. अचानक आलेल्या या बोजामुळे आर्थिक गणित बिघडून याची सगळी चिन्हे आता वेगळी झालीत. पॅकेजमध्येही हाल खालीची असणारे समजणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. पण संपूर्ण रक्कम जी खर्च होणार नाही, कारण विविध निकषांमुळे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नाही असे सांगण्यात येते. खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी काही अटी व नियम आहेत. उदाहरणार्थ, लाभार्थी हा रोजगार हमी योजनेअंतर्गत असला पाहिजे आणि 2 एकरची मर्यादा घातली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही. पॅकेजपैकी प्रत्यक्षात 29,000 कोटी रुपयांचा आसपास खर्च अपेक्षित असल्याचं वित्त विभागातील जाणकार सांगत असताना दिसत आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे आतापर्यंत राज्याच्या तिजोरीवर 23,000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या निकषांच्या माध्यमातून सरकारने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या तिजोरीत निधी कमी पडू लागल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या निधीही लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येत आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरीवर दरवर्षी 3,800 कोटी रुपयांचं आर्थिक ताण येत असल्यामुळे इतर ज्या काही लाडक्या योजनांची कात्री लागण्याची चिन्हे इथे समजत आहे. PM उज्ज्वला योजनेतील LPG गॅस सिलेंडरची संख्या 21 वरून 9 वर आणली आहे. तीर्थदर्शन योजना, अन्नपूर्णा, वयोश्री योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांचा यापूर्वीच कात्री लागलेली आपल्याला दिसली आहे. राज्याचं आर्थिक गणित जे ते 2025-26 या वर्षाकरता 45,891 कोटी रुपयांची अंदाजित तूट इथे आहे. तूट आहे बरं का मित्रांनो. अंदाजित राजकोषीय तूट 1,36,235 कोटी रुपये. राज्यावरील कर्जाचा बोजा सुमारे 9,32,000 कोटी एवढा असताना कर्जावरील व्याजासाठी 64,759 कोटी रुपयांची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जो काही निधी देण्यात येतो त्याला वेळ होत आहे मित्रांनो. धन्यवाद.